चल ये 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 बस. आनंद सर काय झालं? नाही काही. सर यू क्राईंग? रघु पाणी दे. सर घ्या. सर काय झालंय? काय होणार? तुला कळतच नाहीये तो काय बोलतोय, कसं वागतोय. त्याला कसलंच भान राहिलं नाही. सर प्लीज घ्या पाणी. खरंच सर आंबेडकर सर, गुरुने इतक्या वर्षाच्या मैत्रीचं हे मोल केलं, ही किंमत केली. आनंद, तुझी मानसिक अवस्था मी समजू शकतो, पण शांत हो प्लीज. आनंद आनंद नाही नाही, शांत हो आनंद प्लीज. सो ती शी इज ॲरोगंट सर, निर्लज्ज आहे सर ती. तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ. मला माझं काही नाहीये. गुरुने माझा अपमान केला त्याचाही मला काही नाही. राधिका वहिनी आणि अथर्व त्यांच्यासाठी वाईट वाटतं. सुभेदारला काय समजलात काय तुम्ही? मित्र म्हणतो तर डोक्यावर बसायला लागलं. पावर काय चीज आहे ना तेव्हा कळेल तुम्हाला. एकेकाला दाखवून देते. कम इन. तू आधी आधी. I'm so glad तू आलीस. ये आधी. मला इतकं बरं वाटतंय आता तुला बघून. फायनली आपण भेटलो. कालपासून काय टेन्शन होतं माझ्या डोक्यात तुला माहिती नाही. त्याच्या कालचं सगळं झाल्यानंतर मला इतकं एक्सप्लेन करायचंय तुला, मला इतकं बोलायचंय ना, पण आता तू फोनही उचलत नव्हतीस. मला काही कळेच ना कसं बोलावं तुझी, कसं सांगावं. पण एक काम करूया आपण. पण सगळ्यात आधी मला इतकं बरं वाटतं ना. आय एम सो ग्लॅड. डोंट टच मी. सर ऑफिस आहे ना, मॅनर्स एटिकेट पाळले पाहिजेत ना. राईट. यू राईट. मला कळतंय तुला राग आलाय बच्चा, आणि येऊ दे, मी येणारच ना. पण मी तुझा राग घालवीन सगळा. तू फक्त सांग मला. मला इतकं एक्सप्लेन करायचं ना तुला, एवढं सगळं सांगायचं ना की आपण एक काम करूया. तुला हवं त्या जागी जाऊया आणि मी सगळं तुला व्यवस्थित सांगतो. आपण आत्ता निघूया का? मी सगळं रॅपअप करतो. आत्ता आपण निघूया. मी सगळं. सर मला कुठेही जायचं नाही. ओके, कम्प्लिटली फाईन. नाही, आय अंडरस्टँड. यू टेक युअर टाइम. मी थांबतो ना, काही घाई नाही. पण बच्चा मी तुला सांगतो, मी या एकेकाला दाखवून देईन ना. या सगळ्या ऑफिसमधल्या लोकांमुळे झालं नाही सगळं. एकेकाला दाखवून देईन. प्रत्येक. नाही मी नाही, तू दाखवून देशील. आय पुट यू ॲट सच अ प्लेस. सर त्याची वेळच येणार नाही. म्हणजे म्हणजे माझं रेझिग्नेशन. काय? सर ब्लॅकमेल करणारे एम्प्लॉईज नकोत ना ऑफिसमध्ये. आणि सर हे रेझिग्नेशन मी फक्त ऑफिसमध्ये चालले म्हणून नाही. हा
तुमच्या आयुष्यात नाही निघून चालली आहे कायमची. अथर्वा, अथर्वा इकडे ये बरं. हे काय आहे हा? तू झोपेतच आहेस तू. चल बरं, अंघोळ करायची की नाही तुला? अंघोळ कर. नाही काय नाही, आज सण आहे, अंघोळ करायला पाहिजे. मस्त उठणं लावायचंय तुला. चल मी तुला लावून देते. चल 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 लवकर. आई तू बापाला उठून लावलं ना? उठणं लावण्याच्या आधी मी त्यांना शिस्त लावणार. म्हणजे तुला कसं मी सांगते, तुझी तुझी कामं कर, दप्तर भर, अंघोळ कर, सांगते की नाही? तसंच मी बाबांना काही कामं करायला लावणार आहे. आणि अथर्व, आता आजी नाहीये बरं, मी दुकानात जाईन तर तुलाही तुझी तुझी काही कामं करायला लागतील. हो आई. करशील ना? हो आई मी करेल. छान माझं बाते. आई मी बाबांना उठवून आलो. उठवून येतोस? हो. अरे पण अथर्व ऐक ना. अथर्व, ज्या गोष्टी लहानांना कळतात त्या मोठ्यांना कळल्या असतात तर किती बरं झालं असतं. बाबा 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 उठा ना. बाबा उठा ना. काय रे? बाबा दिवाळीमध्ये तो लवकर नाही उठत, तो हेल मध्ये राहतो. काय हेल मध्ये जातो? हो. असं काही होत नाही. कोणी सांगितलं तुला? आईने. आई नाही सांगितलं? मग जात असेल. कुठे आई? कुठे आहे तुझी? आई चहा बनवते आहे. नंतर आई मला सगळ्यांनी तुझा पण देणार. अरे वा. जा जा तू खा फराळाचं. मी आलो हा फ्रेश होऊन. हा जा. आई म्हणते नरकात जातो. नरकात असल्यासारखंच आहे आता सगळं. मला फराळ दे ना. हो देते ना. हे घे, ही चकली खा, चिवडा आणि लाडू. हो. कोणासाठी आहे? कोणासाठी ओळख? नाना आजोबासाठी. बरोबर. आणि हे रेवती मावशी, हे महाजनी काका, गुप्ते भाऊ, वॉचमन काका आणि बकुळा मावशी, या सगळ्यांना पण फराळ द्यायला पाहिजे की नाही? पण त्यांच्याकडे पण असेल ना फराळ. हो, पण हा आपला चवीपुरता. नाना आजोबा काय म्हणतात तुला माहितीये ना? काय? खाऊ नेहमी वाटून खायचा, म्हणजे एकमेकांबद्दलचं प्रेम वाढतं, आनंद जिव्हाळा सगळं टिकून राहतं. मी पण ह्याला दिलं आणि माझ्या फ्रेंड्सला पण दिलं. व्हेरी गुड. राधिका, चहा. मी घेतो हाताने. मी घेतो हाताने चहा. अरे
चहा सुद्धा नाही? आता या घरात मला चहा पण नाही मिळणार आहे का? हा नाही, दिवाळी असो काही असो, मला साधा चहा पण नाही विचारायचं का? अरे सकाळी सकाळी चहा सुद्धा दे ना, जमत नाही. आणि म्हणे दिवाळी. अथर्व, मी आता सगळ्यांना फराळ देऊन येते. हा हो मी पण येलो. तू आत्ता नाही. हा तू सगळं खा आधी आणि मग ये. हो. हा मी आलेच. अरे फराळ संपला? बाबा कुठे जमला? मी तर खातो आहे ना. नाही नाही, खा तू खा. मला काय साधी चकली पण मिळत नाही आज. का? अरे ते तुझी आई रागवली आहे ना माझ्यावर, म्हणून. का? अरे बास ना, आता किती प्रश्न विचारतो. एक तर आधीच भूक लागली, त्याच्यात तुझे प्रश्न. बाबा आजे लाडू. नक्की? नक्की. सो स्वीट. बरं वाटलं रे, थँक्यू. आता याने भूक अजून चाळवली. राधिका तर काय मला फराळ देणार नाही. हा, मी असं करतो, खाली जाऊन हॉटेलवरच काहीतरी खाऊन येतो. चहा चहा पण नाही मिळाला. बाबा बसा ना. नाही बाळा, मी जरा जाऊन आलो, मला एक काम आहे ना. तू खा ना. खा, मी आलो. हा लक्ष्मी बॉम्ब, हा सुतळी बॉम्ब. आता फटाक्याची माळ असणार. गुड मॉर्निंग. आय गुड मॉर्निंग यार. काय सकाळी सकाळी फटाके फोडतात? झोप मोड झाली यार माझी. ए, कोण आहे तिकडे? फटाके बंद करा. शनाया मॅडमला झोप येत नाहीये. खेडी नको ना यार, मी नाहीये मूड मध्ये. कमाल आहे तुझी पण. हा, आता फटाके दिवाळीत नाही वाजवणार तर कधी वाजवणार आहे? आणि बाय द वे, दिवाळी आहे, जरा सकाळी लवकर उठत जा. असली दिवाळी यार. माझं शॉपिंग पण नाही झालंय नीट. हॅलो, मग गुरु बरोबर जाऊन केलं ते काय केलं? ते झालंय शॉपिंग थोडं, पण त्या प्रत्येक ड्रेसवर काही मॅचिंग ज्वेलरी नाहीये, त्यामुळे काहीच नाही घालता येणार. अगं तुझ्याकडे ड्रेस तरी आहे का? माझं बघ ना, हे बघ हे काय आहे. मला पण शॉपिंग करायचं होतं. तुझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे का गुरुचं? खेडी काय यार? अरे त्यात काय एवढं? हे बघ, हे असं आहे यार. मी त्याचं नाव घेतलं ना की तू माझ्यावर ओरडतेस. त्याचं फ्रस्ट्रेशन माझ्यावर नको काढू. हा, मी काय केलं? उलट मी तुझ्यासाठी हे फराळाचं आणलंय सगळं. हे बघ, शंकरपाळे, चिवडा वगैरे सगळं आणून ठेवलंय, विकत आणलंय सगळं तुझ्यासाठी. हा ना ते. नको मला, माझा दात दुखतोय सकाळपासून परत. मला चहा दे यार तू. सकाळी दात न घासता चहा पितेस ना, म्हणून असं होतं. त्याच्यामुळे काही नाहीये, मॉन्स्टरमुळे झालंय सगळं. त्याचं नाव घेतलं तरी कोण येते यार. नाही यार, प्लीज प्लीज तू रडू नको आता. मला कंटाळा आला यार रडण्याचा. नाही रडत आहे यार. खेडी ऐक ना, लास्ट इयर ना माझी दिवाळी खूप मस्त गेली होती माहितीये तुला. माहितीये मी आणि चहा आण ना तू मला. मला यार
ओ चला शिंदे बघताय का ह्यांना धरा. ओ मॅडम माझं एकदा ऐकून तरी घ्या ना प्लीज. काय ऐकायचं तुमचं? तुम्हाला काय वाटलं तुम्ही कसेही वागत राहणार आणि कोणाला काही कळणार नाही? राधिका त्यांना त्रास देता. शिंदे धरा यांना पोलीस स्टेशनला घेऊन चला. नाही नाही माझं ऐकून घ्या ना. पोलीस स्टेशनला कशाला उगी तुम्ही ऐकून घ्या ना एकदा. तुम्हाला जे काही बोलायचं ते पोलीस स्टेशनला येऊन बोला. चला हो शिंदे. प्लीज 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 मॅडम ओ ऐका ना. तुम्ही मॅडम ऐका ना एकदा तरी ऐकून घ्या ना. मी खरंच काही नाही केलं. अरे अनिकेत बघ ना अरे काय चाललंय. मॅडम एकदा ऐका ना 2 मिनिट आपण करू ना काहीतरी मांडून. वा राधिके चकल्या एकदम खुसखुशीत खमंग झाल्यात. हो ना. हो जरा बेतानी. सकाळपासून घरात 3 लाडू खाऊन झाले. आता हिने आणलं म्हटलं आणखी सुरू होणार. पुरे तरी म्हटलं अजूनपर्यंत बोलली कशी नाहीस? आता दिवाळीला मला कोणी काही बोलायचं नाही सांगून ठेवते. हा पाहिलंच राधिका. नानाजी आता दिवाळीचं काऊन भांडून राहिलेत तुम्ही? त्याशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखी वाटतच नाही मला. नानीला चिडवण्यात मला खूप मजा येते. चैन पडत नाही त्याशिवाय मला चिडवल्याशिवाय. हो ना. काय ग राधिके मागच्या वर्षी तू चकल्या केल्या होत्या त्या अशाच होत्या? नाही यावेळेला जरा तिखट वाटतायत ग. काय रे काय झालं? अहो असं काय करताय? तुमच्या लक्षात नाही का गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या दिवशीच राधिकाला घर सोडून जायला लागलं होतं. आठवत नाही का तुम्हाला? राहू दे ना नानीजी. अगं राहू दे सोडा तो विषय. नानाजी अजून एक चकली घ्या. नको नको. काय खरं तर माझं चुकलं. खरं तर माझ्यात लक्षात यायला होतं निदान ही दिवाळी तरी तुझी. तुम्हाला केव्हा कुठे काय विषय काढायचा काही भानच राहत नाही. नाही नानीजी असं काऊन बोलता? मला काही त्रास गीस होत नाही. माझं मूड ठीक आहे. बोला नानाजी. आता जे झालंय त्याची सवय करून घ्यायला हवीच ना. राधिका आता विषय निघालाय म्हणून विचारते. गुरुनाथला फराळ दिलास? त्यांच्यासाठी काही करण्याची इच्छाच नाही होऊन राहिली माझी. ही दिवाळी मी माझ्या अथर्वसाठी साजरी करते. त्याचा काय दोष? त्याला सगळा आनंद मिळाला पाहिजे म्हणून हे सगळं करून राहिले. मला अगदी बरोबर आहे. जे काही घडलं त्यात काही दोष नाही तुझा. आणि तू त्याच्यासाठी तुझी दिवाळी खराब करून घेऊ नकोस. हा आपण दणक्यात दिवाळी साजरी करूया. तुझा बाप जिवंत आहे अजून. मला काय माझी पोरगी जड नाही झाली. तू बघ आता ते फटाके आणतो ना त्यात बाहेर उडवून टाकूया. तरुण आणा पण फक्त फुलबाजा भुईचक्र भुईनळे एवढंच आणा. आवाजाचे फटाके नकोत. हो रोषणाईचे. संध्याकाळी अथर्वला घेऊन भुईचक्र आणि अनार लावतो बघ. झालं मग पोट्या खुश आता. सकाळपासून मागे लागला होता आई फटाके आण म्हणून. आणायचेच. अरे मी आहे ना त्याच्यासोबत. मग राधिके मला तुझं दुःख कमी करायचंय. तुला जेवढं आनंदी बघता येईल तेवढं बघायचंय. गुरुनाथला त्याची शिक्षा मिळेल तेवढी कमीच आहे. पण तू आनंदात राहा. हो नानाजी.